मैडम सत्काराचा कार्यक्रम सर्वांना मैत्रीपूर्ण जन्मे ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम हम करते हैं प्रणाम 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 प्रणाम। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sri Ram ji. Happy birthday to you. अन्नपूर्णा दुपटे सर्वांना मैत्रीपूर्ण जन्मे ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम हम करते हैं प्रणाम 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 प्रणाम। अमृत कुंड पहाड़ का खुला किया दलितों के लिए भीमराव ने अंधकार में जीवन उज्ज्वल किया ज्ञान के प्रकाश से भीमराव ने भीमाबाई और राम जी के वे 14वें रत्नमान भारत
परिषद में जाकर मानवता की रक्षा की। ज्ञान सागर प्राशन करके गूंगे को दिलाई जुबान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। स्वतंत्रता का, समानता का, बंधु भाव और न्याय नीति का, पंचशील का कवच बनाकर, पंचशील का कवच बनाकर संविधान लिखा भारत का। भारत रत्न है भी बड़ा, विश्व के है युग पुरुष महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। इस धरती आज किसी का नहीं है दास, संगठन और ज्ञान मंत्र से खत्म हुआ है ये वनवास। ज्योत भीम की प्रज्वलित कर हम सारे बन जाए सुजान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। थैंक यू। अत्तदीप भव स्वयं दीप हो, अत्तदीप भव स्वयं दीप हो। दया धर्म शांती जपताचा पथिक तुझा तूच हो, स्वयं दीप हो। गौतम बुद्ध भारतीय संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनको त्रिवार अभिवादन। इन दोनों महापुरुषों को इनके मुकाम तक के पहुंचाने वाली माता यशोधरा, माता रमाई को अभिवादन करते हुए महिलाओं को शिक्षित करने वाले पूरे दाम्पत्य को अभिवादन। इस धरती पर जिन्होंने क्षमता, स्वतंत्र, न्याय, बंधुत्व के लिए अपना जीवन खर्च किया, उन सभी महापुरुषों को अभिवादन करती हूँ। मंच पर विद्वान व्यक्तियों को मैत्रीपूर्ण जय भीम करती हूँ। कल जिनका जन्मदिन हुआ उनके घर हम बधाई भी देने गए थे, उनको पुनः आज बधाई देती हूँ और उनके लिए 4 लाइनें बोलना चाहती हूँ। आप सभी ने और हम सब किसी भी कार्य में फूल जो है भेंट करके बधाई देते हैं। शब्दों के फूल मैं उनको समर्पित करती हूँ। स्वागतम स्वागतम दिल ये देता सदा ये है, स्वागत आपका जन्मदिन के लिए है, स्वागत आपका जन्मदिन के लिए। सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करण्याकरता आयुष्यमान प्राध्यापक घनश्यामजी धावडे, आयुष्यमान सुभाषजी नगराळे सर आणि बबनजी चहांदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय भक्तीजी यांचं आणि श्रीरामजी पुसोड सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा।
अभी सबके उपस्थिति में धम्म सारथी ग्रंथ का लोकार्पण हो गया ऐसा हम घोषित करते हैं। नमो बुद्धाय। तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम अभिवादन। आजच्या सभेचे अध्यक्ष प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सर, आदरणीय भंतेजी भनंत धम्मसारथी, दुसरे आदरणीय भंतेजी निब्बाण आणि बहुजन सौरभचे संपादक, मुख्य संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, डॉक्टर सरोज प्राध्यापक आणि डॉक्टर सरोज आगलावे मॅडम, असंख्य मोठे मंडळी आलेली आहे, डॉक्टर सविता कांबळे, त्यांची मिस्टर, बरीच मंडळी आलेली आहे। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे धम्मसंगोष्ठीतर्फे। सगळ्यांना माहीत आहे मी लेख लिहितो, पण लेख लिहितो म्हणजे मला ते कमीत कमी शब्दात जास्त मेसेज कसा जाईल हे मला एकतर बहुजन सौरभनं शिकवलं। कारण बहुजन सौरभ यांनी 4 पानाचा पेपर, आपली परिस्थिती पाहून आता डॉक्टर कांबळे सर म्हणतात नेहमी की मी 8 पानाचा करीन, पण तशी आवड पण पाहिजे ना 8 पानाची। ते दुसरी गोष्ट, या पुस्तकाच्या निर्मितीचं 2 कारण आहेत। एक तर बहुजन सौरभच्या कार्यालयात गेलो, तिथं विलास गजबे कार्यकारी संपादक आहेत, ते आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या उद्या मोठं काम। आणि संध्या ताई यांनी मला म्हटलं की सर तुमचे लेख खूप मार्मिक असतात आणि खूप छान असतात, तर तुम्ही याचा संग्रह करा, संकलन करा। ते एक माझ्या डोक्यात घेतलं। दुसरी गोष्ट, मी आणि बहुजन सौरभनं जर मला इतकी प्रसिद्धी दिलेली आहे, बहुजन सौरभनं मी इतका मोठा झाला जे काय आहे, तर त्याच्यामुळं मग त्यांचा आहे की मला भाग आहे, त्यांना नाराज नाही करता येणार। दुसरी गोष्ट, मी वंदना संघात असतो, वंदना संघाचा सुद्धा एक भाग आहे आणि तिथे दर रविवारी मी जातो। तिथे सुद्धा हे जे बोलण्याची कला आहे प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सर, त्यांचं पाहून मला असं वाटतं की विचार कसे देतात आणि मी प्रयत्न करतो आणि त्याचा सुद्धा या लेखासाठी फायदा झाला। जसं वंदना संघात जाताना अनेक विषय ते घेतात, प्रासंगिक विषय घेतात, मग माझ्या डोक्यात येते हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे। तर माझा लेख जेव्हा प्रकाशित होतो तर सगळ्यात पहिले मला फोन येते प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सरांचा, ते अभिनंदन करतात आणि सूचना पण करतात। त्याच्यामुळे मला ही सारखी प्रेरणा मिळतच गेली आणि त्याच्यात ते नुसतं मला शुभेच्छा देत नाही, तर बरेचदा त्यांनी मला टोचलं की तुम्ही हा संग्रह करा। म्हणलं सर इतक्या लेखाचा कसा संग्रह? ते म्हणाले होऊ द्या मोठं पुस्तक, पण मला माहित आहे की मोठं दिसलं की लोकांना, आता आपली काही सवय आहे का वाचायची, आपण या लेवलला ऐकायचीच तर सवय राहत नाही, वाचायची कुठे, म्हणून सगळा वाचकाचा सुद्धा विचार करावा लागतो। मग ते एक प्रेरणादायी एक त्यांचा संदेश होता या पुस्तकाच्या निर्मितीसाठी। आता भदंत धम्मसारथी, मी अनेक भिक्खू पाहिले, अनेकांशी संवाद झाला, पण मला कधी कोणते भिक्खू फारसे पटले नाही, 1-2 सोडले त्याच्यातून। परंतु भदंत धम्मसारथीकडे गेल्यानंतर मला वेगळी अनुभूती येते आणि मी जेव्हा पाहिलं की ही व्यक्ती साधे भिक्खू नाही, भंतेजी नाही, आणि त्यांच्या शब्दातूनही ते म्हणतात मी त्यांनी कधी विपश्यनाचा विरोध जरी नाही केला, पण ते म्हणतात की माझी विपश्यना जागृत विपश्यना आहे, मी कृतिशील म्हणजे जे काही काम करतो ती माझी मनाला केंद्रित करून जे काही करतो ती त्याची विपश्यना।
तर त्यांचं कार्य मी या पुस्तकामध्ये एक लेख आहे भदंत धम्मसारथी आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेमिनार असं तो लेख मी तिच्यात लिहिला. त्याच्यात तो वाचल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे भंतेजी काय आहे. भंतेजीचं काम तर इथे काही खूप वेळ देता येणार नाही, परंतु अनेक प्रांतामध्ये गुजरात पासून तर तिकडे बिहारपर्यंत इकडे आंध्र पासून अनेक अनुयायी घडवले. आपण एक घरच्या लोकांना सांगू शकत नाही. भंतेजीने इतके अनुयायी घडवले आणि तिथे प्रशिक्षण झाले. बाबासाहेबांची संकल्पना होती की मला सेमिनारी उभ्या करायचे. त्यासाठी त्यांनी मैसूरमध्ये राज्यामध्ये बेंगलोरला त्यांना जमीन दान केलेली त्यांनी घेतलेली आहे. तळेगाव दाभाडेला त्यांनी बंगला बांधला, तिथे विद्यापीठ काढायची त्यांची संकल्पना होती. ते वेळे अभाव ते पहिलेच निघून गेल्यामुळे सगळ्या त्यांच्या स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत. परंतु त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी एक तर पहिले मी पाहिलेले आहे भदंत आनंद कौशल्य बाबासाहेबांनंतर जे धम्माचा प्रचार प्रसारामध्ये त्यांचं कार्य मला खूप आवडायचं, परंतु ते पण आपल्यात नाही आहे. त्यानंतर भदंत सुरेश देसाई जे की धम्मसारथीचे गुरु स्थानी आहेत, त्यांना ते मानतात. त्यांनी यांना त्या सेमिनारीचं काम सोपवलं आणि सेमिनारी एकेकाळी आम्हाला माहिती नव्हती. आपलं धम्मसंगोष्ठ मुद्दाम तिथे घेतली आणि धम्मसारथी भंतेजींचं आपण व्याख्यान तिथं ठेवलं होतं. आणि एक विशेष बघा, भंतेजींना कधी दानाची आपण हे करतो, प्रक्रिया पूर्ण करतो, पण तिथे आपल्याला भोजनदान भंतेजींनी दिलं होतं. हे पुस्तक मी बरेचदा बोललं जातं की थोडंसं कन्सेशन द्या. असं कन्सेशन हेच राहील की तुम्ही 200 रुपयात घ्यावं, कारण सर्व काही बाबासाहेबांनी दिलं तुमचं आमचं होतच काय. आणि हे माणसं धडपड करणारे आहेत, तर यांच्या धडपडीला मदत कोण करेल. आम्ही मोठ्या मुश्किलनं भागधारक म्हणतो 25,000 कमवून. आम्ही जेव्हा बहुजन सौरभचे घर बहुजन सौरभची मोहीम राबवतो, घरी जातो, तर पहिले तर आठ्या पडताना काही वर्गणीचे पैसे मागायचे आम्ही. मग त्याला सांगतो बाबू मला आम्हाला काही नको, हा पेपर तुम्ही लावा. किती पैसे आहे? 5 रुपये, 4च. पण त्याच्यातलं मॅटर तर पहा, तुम्ही का रद्दी घेता का विकत आमच्याकडे. हे असे आमच्या भावना खूप कमी दर्जाच्या आहेत, त्या आपण विकसित केल्या पाहिजे आपल्या समाजात. की तो पेपर जगवण्यासाठी काही तुम्ही आम्ही पूर्ण करू शकत नाही. प्रत्येकानं सहभाग केला. घोडेस्वार सरांजवळ कुठले उत्पन्न आहे, त्यांच्याजवळ 3-4 पेपर लावतात. त्याच्यातला पहिला पेपर उशिरा गेला तरी चालते, पण ते पेपर पहिला बहुजन सौरभ वाचतात, त्याच्यानंतर मला फोन करतात. आणि काही बहुजन सौरभ लिखाण असलं तरी मला सांगतात. आणि न्यायाधीश अनिल वैद्य जे आहे ते सुद्धा बरेचदा मला चर्चा करतात याविषयी. आणि बहुजन सौरभ असा असला पाहिजे. प्रश्न कांबळे आणि विलास गजभिये असं वाटतं की ह्या रोजचीच कटकट ही कसे सहन करत असतील. जेव्हा माझा एक लेख येते ते लोक इतके बोलतात की तुम्ही असं लिहायला पाहिजे तसं, म्हणजे उद्देश करायला सगळंच आहे. मग संध्या मॅडमला म्हटलं, संध्या मॅडम तुम्ही या मला मदतीला. विलास गजभिये म्हणतात या तुम्ही मला करू लागा बाबा. तर कोणीही तयार होत नाही. सगळे तशी आम्ही सिनियर सिटीजन मी खूप काही धावू शकत नाही, पण प्रत्येक या धम्मसंगोष्ठीतला असं एक व्यक्ती इतका कृतिशील आहे की त्यांना जर गुरुवारी गेलो नाही तर 4-8 दिवस त्यांचे सुखात जाणार नाही असं होऊन राहते. मला एक सांगतो की 200 रुपये मी यासाठी घेतो की हे 200 रुपये मी त्याच्यातला एक पैसा खिशात ठेवणार नाही, माणूस नाही येतो. ते सगळे पैसे मी एक तर धम्मसारथीचं काम तुम्हाला माहित आहे कसं आहे, बिना पैशाने इतका धम्मप्रचार करतात. तर त्यांना मला 50% त्याच्यातून तुमच्या दानातून आलेला पैसा द्यायचा आहे आणि 50% पैसा जो आहे बहुजन सौरभला द्यायचा आहे. बहुजन सौरभला जगवणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. प्रत्येकाने याच्यावर विचार केला पाहिजे की आमचं एकही वृत्तपत्र नाही, आमच्या व्यथा कोण ऐकणार, कोणा जगासमोर लोकांसमोर कसं जाणार. या पेपरशिवाय तुमच्याजवळ काय आहे. तर आम्हाला या पेपरला शेवटपर्यंत जगवायचं आहे. आणि डॉक्टर सुभाष कांबळे सरांना आश्वासन करतो, सर आपला पेपर असाच निरंतर वृद्धिंगत होईल. तुमच्या पाठीशी आमच्या सगळ्या समाजाची शुभेच्छा आहे. मी सर्वांना
विनंती करतो 200 रुपयात पुस्तक घ्यायचं, पण नंतर कार्यक्रम संपल्यानंतर, कारण ते पैसे आमचे दानात जाणार आहे. 200 रुपये काहीच किंमत नाही. तुम्ही ते पुस्तक घेतले तर 500 रुपयात ते मिळून जातील. पण तुम्ही घ्या, कोणाला गिफ्टही करू शकता. अनेक लेख त्यातले प्रेरणादायकच आहे. आपणा सगळ्यांना शुभेच्छा, खूप धन्यवाद. आणि मी अजून आजच्या संबंधी आपले मनोगत व्यक्त करावं. आशमान सिद्धार्थ कांबळे सर. धम्मसंगोष्ठीच्या या कार्यक्रमात सर्व लोकांना सगळ्यांचे उपस्थित आज उपस्थित धम्मसारथी सर्वस्थायी. आज मला काल सांगण्यात आलं की श्रीराम पडसोन यांचं जे पुस्तक आज निघत आहे त्यात बहुजन सरोजच्या याच्यामध्ये आलेल्या अनेक लेखांपैकी ते आहे. मला फार बरं वाटलं. मी ज्या वेळेस निवृत्त झालो तर मी अनेक विचार केले की काय करावं आपण. पण नंतर कोरोनाचा पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये काही लोकांनी मला वेगवेगळे सांगितले. आमचे खुंजाले सर वगैरे होते आणि त्यांना काहीतरी मदत करायची होती. तर त्यांनी असं सजेशन दिलं की बाबा तुम्ही एक वर्तमानपत्र सुरू करा आणि तिथेच आम्ही सुरुवात केली. मी त्याच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की आपण आता रिटायर्ड झालो, आपल्याकडे खूप सारं नॉलेज आहे, बऱ्याच गोष्टी आपण एक्सपोज झालेलो आहे. तर त्याच्यामुळे मी एल त्याच्यामुळे मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि प्रॅक्टिसचा जो काही पैसा येईल 100% तो मी पेपरमध्ये टाकील आणि सुदैवाने म्हणा मला ते यश मिळालं आणि त्याच्यामुळे बराचसा बॅकअप म्हणजे असतो. कारण काय एवढं मोठं पेपर चालवणं आणि ती 5व्या वर्ष आता, त्याच्यामुळे डिफिकल्टीज आहेत, अनेक गोष्टी असतात. आणि त्याच्यातली ती झालेली सुरुवात आज मला असं वाटतं की आता भीती नाही आहे. तरी बरेचदा इतके कधी कधी अशा तुमच्यावरती हे होतात, कधी कधी कॉम्प्लिकेशन्स येतात, पण त्याच्यातनं तुम्हाला बाहेर जावं लागतं. PNB मध्ये आता KYC झालं, आमचे फुलझेले साहेब गेले, त्याच्यामध्ये KYC होत नव्हतं, त्यांनी ते सीज केलं, मग आमचा पूर्ण पैसा ब्लॉक झाला. मग ते काय आता मागच्या 15 दिवसात मी म्हटलं अरे काही प्रॉब्लेम नाही, मी माझ्या ह्याच्यातनं अमाऊंट इकडे टाकून डायव्हर्ट करून म्हटलं होईल ते सॉल्व झाल्यानंतर आपण म्हणजे सांगायचं म्हणजे अनेक अशा छोट्या मोठ्या समस्या येतात. परंतु आज 4.5 वर्ष झाले पण एकही दिवस आमच्या पेपरला खंड पडला नाही. आता छोट्या मोठ्या चुका कधी रस्व दीर्घाच्या असतात. कारण काय असते की तिथे 1-2 लोक आम्ही तपासतो, पण तरी काही चुका त्यांच्या डोळ्यासमोर दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथे फार हे असतो. पण आता मी आमच्याही लोकांना सांगितलं की ChatGPT असतो तिथे पूर्ण टाका, म्हणजे जेणेकरून ग्रामर वगैरे तपासला जाईल. तुम्हाला एक माझं सांगणं आहे की जे कोणी लिहत असतील तर त्यांनी ChatGPT आपल्याकडे हे करायचं आणि ते पूर्णच्या पूर्ण लेख त्याच्यात टाका. जर त्याला कमांड आहे की मला शॉर्ट करून पाहिजे किंवा मला ग्रामर तपासून पाहिजे, ते सर्वच्या सर्व येते तुमच्याकडे. ते जर केलं तर बहुधा आमच्याकडचा जो त्रास आहे थोडासा तो कमी होईल आणि तुम्हाही लोकांना जे ग्रामॅटिकली कसं लिहावं याचं प्रशिक्षण होईल. तुमच्यापैकी स्नेहल वगैरे त्या पोरीला सर्व येत आहे, तर तिची थोडीशी मदत घ्या जेणेकरून आम्हाला येणाऱ्या याच्यामध्ये एक रिफाईंड केलेलं जर मटेरियल आलं तर मला असं वाटतं की पेपर मी 4 ते 8 आम्ही कधीही करू शकतो. कारण आमच्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडासा इश्यू आहे आणि जर तुमचे काही चांगले लोक जर आमच्यासोबत जुळले तर तोही काय प्रॉब्लेम. पैशाचा काही आता इश्यू आहे, तसा पैशाचा इश्यू असतो कारण पेपर चालवणं म्हणजे एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे ते सगळं. परंतु ते आम्ही आता करत त्याच्या बाहेर आलो. मित्र, ज्यावेळेस मी आता हे सर्वच्या सर्व डिपार्टमेंट मी संध्या मॅडमकडे दिले, आमच्या विलास सरांकडे दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडासा त्याच्यातून विड्रॉ झालो. परंतु मी सायमल्टेनियसली एक संध्याकाळी माझा एक व्हिडिओ करत असतो, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी त्याच्यामध्ये लिहित असतो. आणि गीते ज्यावेळेसचे पहिले दोन्ही गीतं बाबासाहेबांवरती बुद्धावरती होते ते अत्यंत सुरेख आहे. आमच्याकडे एक चांगलं एक अकॅडमी आहे, त्याच्यामध्ये सर्वजण येत असतात आणि फार बरं वाटतं आम्हाला. आणि मी या आपल्या समाजाचं रेटिंग फार चांगल्या पद्धतीने करतो. आता थोडंसं आर्थिक सामाजिक आपली प्रगती झालेली आहे, थोडी पॉलिटिकली जरी नसली परंतु मला असं वाटते, मी होपफुल आहे की येणाऱ्या दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होतील आणि बदल हे पॉझिटिव्ह होतील. त्याच्यासाठी सर्व लोकांची तयारी असली पाहिजे. असे लोक स्लीपर्स येत असतात आणि जात असतात, त्याच्यावरती खूप जास्त बॉदर करण्याची अशा लोकांकडे लक्षही द्यायचं नाही. परंतु आपण ज्या नैतिकतेनं ज्या पद्धतीनं आपण या सर्व कार्यक्रम घेत असतो, लोक जागृती करत असतो, हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
आणि हेच ज्या समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुष मिळून जर करत असतील तर त्या समाजाला काही मागे पाहण्याची गरज नाही. आपली उन्नती ही निश्चित आहे हे मला पूर्ण वाटते. पुनश्च मी तुम्हाला असं सांगेल की जे जे कोणी लिहत असतील तर त्या मोठ्या आपल्या याच्याने लिहा, कोणाच्या विरोधात वगैरे आपण त्या बॉदरच करत नाही. कोणाच्या विरोधात असं म्हणजे समाजाच्या लॉ फेवर, परंतु आपसामध्ये जर तुमच्या ह्याच्यात असेल तर मी सभा माझ्या टीमला सांगितलं की एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपच्या विरोधात लिहत असेल तर फेकून देते ते. काय गरजच नाही आपल्याला. असते ते चुका झाल्याही असतील तरी मी ते त्यांना अलाव करत नाही आणि त्यांना सांगितलं की बिलकुल करायचं नाही. विलास सर हे सर्व लोक मला मदत करत असतात. आज मला बोलवलं, मला वर्धेला जायचं होतं एका मॅटरमध्ये, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं म्हणा की मला शक्य होणार नाही, परंतु मला वेळ होता थोडा, म्हटलं चला आपण जावं. सभांना शुभेच्छा देतो. पुनश्च त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. महामानवांच्या कार्याला, त्यागाला मी अभिवादन करते. आदरणीय विचारमंच भंतेजी, तुम्हाला माझे संकल्प संघ, वैशाली नागरिक सेवा संघ, युनियन बँक रिटायरिंग वेलफेअर असोसिएशन, त्या सगळ्याचा मी पदाधिकारी म्हणून अधिकाऱ्यांनी मी त्या सगळ्या संस्थेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्या लोकांचे आता वाढदिवस साजरे होते त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही अशीच धम्म समृद्धीच नाही तर धम्म हा प्रवर्धित करून त्याला कसं उच्च पदावर नेता येईल असे सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करावं. ते सत्य होते आणि आपण याच पद्धतीनं कार्यकर्त्याला जपता यायला पाहिजे. दुसऱ्यांचे चांगले गुण शोधता यायला पाहिजे. तेव्हा आपण चांगले बनू शकतो. मी या निमित्तानं जास्त न बोलता, जास्त वेळ न घेता, दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्यामुळे मी मगाशी म्हटलं की मला आई, वडील, एक भाऊ होता, तोही निघून गेला. कोणी नाही, पण तो परिवार मला माहेर म्हणून आहे. केव्हाही गेले की माझ्यावर मला वाटत नाही तो माहेरचा पांघरुण मला इथं मिळते. असेच पांघरुण इथं अनेक आहेत आणि अनेकांना मिळत आहे. हे पांघरुण सतत समाजामध्ये कायम राहावं एवढंच मनोगत व्यक्त करते. हे अश्रू माझे दुःखाचे नसून खरंच आनंदाचे आहेत. ताई तुम्हा लोकांची, दादा तुम्हा लोकांची मी आयुष्यमान विलास गजबे सर, विलास गजबे सर, कार्यकारी संपादक बहुजन सौरभ यांना मी विनंती करतो की या विषयाशी संबंधित, श्रीराम बनसोडशी संबंधित आपले मनोगत व्यक्त करावे. आयुष्यमान विलास गजबे सर. सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आणि उपस्थित असलेले तुम्ही सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, श्रीराम बनसोड यांच्या संदर्भातला काल आपण जो लेख बघितला तो सेटिंग करताना मोठा होता. मग आमची थोडीशी संध्या मॅडमची माझी झकपक चालली. ते म्हणाले की नाही हा छोटा पाहिजे. मी म्हणालो नाही, आपण आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. हे त्यांच्या कार्यकर्त्यांचं गुणगौरव आहे. त्यांनी अख्खी हयात आपल्या आंबेडकरी चळवळीत घालवली आणि थोडं लोकांना जर माहीत होत असेल तर आपण त्याच्यात कंजूसी कशी करायला पाहिजे, कार्यकर्त्यांना आपण जपलो पाहिजे. उषाताई जसं बोलल्या, भावनिक झाल्या त्या. ह्या कार्यकर्त्यांना जर आपण जपलो नाही तर चळवळीला बळ कसं मिळेल. अनेक लोक अनेक सूचना करतात, हे लई मोठं आहे, हे छोटंसं आलं, हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. बाबासाहेबांचे तुम्ही विचारपत्र बघा. मूक नायकापासून जनता, बहिष्कृत भारत, समता, ही सर्व वर्तमानपत्र जवळ बघितली तर ती विचारपत्र होती. दैनिक बहुजन सौरभ हे विचारपत्र आहे. हे जाहिरात पत्र नाही आहे, हे विचारांचं पत्र आहे. आणि म्हणून या विचारातून लेख जरी मोठे असले तरी त्या विचाराचं मर्म समजा आणि मर्म समजून ते वाचा. आपण त्या ठिकाणी अनेक उपक्रम सुरू केले. त्यामध्ये मी या ठिकाणी मोठा उल्लेख करेन की ज्यांनी बहुजन सौरभ करता लोकांच्या खिशेतून भागधारक होण्याकरता
सहज सोपं नाही हो 25,000 रुपये काढणं. तुम्ही 1,000 रुपये नाही काढू शकत, 500 रुपये नाही काढू शकत. श्रीराम बनसोडनी 4 लोक या धम्मसंगोष्ठीतले आम्हाला दिली. ही तरुण पोरगी स्नेहल टेंबरे तिने आपल्या वाढदिवसाला 25,000 रुपये आणून दिली. ही सर्वात तरुण भागधारक आपल्या बहुजन सौरभची, बाकी तर सर्व ज्येष्ठ. ही त्यांची देण या बहुजन सौरभला. आणि हा बहुजन सौरभ बंद होऊ नये म्हणून त्यांची ती धडपड. प्रत्येक याला ते विचारतात. हीच त्यांच्या जन्मदिवस. आणि मी तर हा आठवडाभरच बहुजन सौरभच्या वतीने म्हणा माझ्या वतीने श्रीराम बनसोड यांचा वाढदिवसच साजरा करत आलो. आजच्या या प्रसंगी थोडक्यात त्यांना माझ्याकडून दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा आणि मंगलकामना. त्यांच्याकडून सामाजिक जाणीवेचं असंच लिखाण होत राहो अशी मंगलकामना करतो आणि थांबतो. जय हिंद. आजच्या धम्मसंगोष्ठीला उपस्थित असलेले आदरणीय धम्मसारथीजी, आमचे नागपूरचे ज्याला आपण म्हणून एक वैचारिक स्तंभ असलेले प्राध्यापक देवदाजी घोडेस्वामी, सातत्याने चळवळीत काम करत असणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर सरोज आगलावे, ज्यांचा आपण काल वाढदिवस साजरा केला आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन आपण या ठिकाणी केलं ते बनसोड. सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक गुप्ते आणि या धम्मसंगोष्ठीला उपस्थित असलेले आपण समस्त बांधव भगिनींनो, आपल्या सर्वांना मैत्री पूर्ण जय भीम. आजची जी धम्मसंगोष्ठी आहे ती विशेष आहे आणि विशेष आनंद देणारी आहे. ती आनंददायी बाब म्हणजे की आमच्या धम्मसंगोष्ठीचे श्रीरामजी बनसोड यांनी जो सातत्याने आंबेडकरी विचार विश्वामध्ये जे विचार करत असतात लेखाच्या माध्यमातून, त्या लेखांचा संग्रह या ठिकाणी प्रकाशित झाला. ती जशी त्यांच्यासाठी गौरवाची अभिमानाची बाब आहे तशीच धम्मसंगोष्ठीसाठी सुद्धा आहे. कारण धम्मसंगोष्ठीपासून ते वेगळे नाही. म्हणजे आपलं ते धम्मसंगोष्ठीचं आपत्य असे म्हणतो, त्यासाठीच आपल्यासाठी विशेष अभिनंदनाची बाब अशी आहे. आता हा जो लेखसंग्रह प्रकाशित झाला, आपण धम्मसंगोष्ठीला असं म्हणतो की धम्मसंगोष्ठी आम्ही विचाराचं जागर करतो आहोत, त्या निमित्तानं विवेक पेरतो आहोत, विवेकाचा जागर असतो आणि सातत्याने आपले जे बांधव असतात, येणारे असतात, सातत्याने आपण त्या विचार विश्वाच्या संदर्भामध्ये विविध जे निर्माण झालेले असतात त्या चर्चा करतो, घडवून आणतो. आणि बनसोड साहेबासारखे जे संवेदनशील असतात व्यक्तिमत्व, ते त्याला लेखाच्या समूहामध्ये लिखाणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. एवढं मोठं काम या ठिकाणी या संगोष्ठीच्या माध्यमातून होत आहे. म्हणून तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची अशी बाब आहे असं मला वाटतं. या लेखसंग्रहाचं वैशिष्ट्य बनसोड साहेबांचं की ते जे लिखाण करतात ते लिखाणाचे जे काळाने निर्माण केलेले विषय असतात, आव्हानं असतात, त्या संदर्भात असतात सामान्यपणे. म्हणजे जसं वैचारिक ज्याला आपण म्हणतो किंवा एखादा विषय घेऊन आंबेडकरिझम घेऊन बुद्धिझम असं नाही, तर जे उत्स्फूर्तपणे विषय निर्माण झालेले असतात, आपल्यासमोर जी आव्हानं निर्माण झालेली आहेत त्याच्यावर आपल्याला काय करता येईल ते चिंतन ते मुख्यतः त्या लेखातून आपल्याला दिसतं. म्हणून त्यांचे जे लेख आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. सामान्यपणे असं असतं की वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर लेख ती विस्मरणात चालली जातात त्या ठिकाणी, परंतु हे जे लेख असतात ते सातत्याने आपल्याला स्मरण करणं आवश्यक असतं, कारण सातत्याने प्रेरणा देत असतात. म्हणून ते प्रेरणादायक लेख जे आहे ते संग्रह असावा आणि एका पुस्तकाच्या फॉर्म मध्ये, ग्रंथाच्या फॉर्म मध्ये तो लोकांपर्यंत जावा, म्हणजे ते चिरंतन व्हावं, अशा पद्धतीचं एक कार्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती सुद्धा अत्यंत मोलाची आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. जसं धम्मसारथीजींचा जो सेमिनारी आहे त्याला त्यातून मदत होणार आणि आपलं बहुजन सौरभ आहे त्याला 50% जाणार, अशा पद्धतीचं त्यांनी घेतलेला जो ज्याला म्हणू आपण एक त्यांनी प्रकल्प ठेवला की आपण अशी मदत करूया. मला वाटतं हे सुद्धा अनोखं असं उपक्रम आहे.
सर्वसामान्य लेखकांच्या डोक्यात जे येत नाही ते श्रीराम बनसोड साहेबांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे, म्हणून आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या ठिकाणी आजच्या प्रसंगी त्यांच्या या लेखसंग्रहाला त्यांची जी नवी प्रसूती आहे तिला मी खूप शुभेच्छा देतो आणि यानंतर सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या मार्फत लिखाण होत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मंगल कामना देतो आणि पुनश्च शुभेच्छा व्यक्त करत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय आगलावे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या विषयाशी संबंधित आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद दुर्टे सर. बहुजन हितासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे सर्व महामानव यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय भदंत धम्मसारथीजी इथे उपस्थित आहेत, त्यांना वंदन करते. आमचे मार्गदर्शक, विशेषतः संविधानाच्या बाबत जर मला काही प्रश्न असला की केव्हाही तुम्ही ज्यांना प्रश्न विचारू शकता असे आदरणीय प्राध्यापक घोडेस्वार सर, इथे सिद्धार्थ कांबळे सर, एक आव्हान स्वीकारणारी ह्या व्यक्ती आहेत. संविधानावरच्या डिबेट्सचं भाषांतर करणे, पेपर चालवणे ह्या सोप्या गोष्टी नाही आहेत. ही आव्हानं स्वीकारून त्यानुसार कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इथे आज म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटतं इथे उपस्थिती पण आहे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर, त्यानंतर एक लेख मालिका म्हणता येईल की पुस्तक रूपाने त्यांनी काढलेली आहे, ते धम्मसारथी पुस्तकाचे लेखक आमचे दादा श्रीराम बनसोड सर. म्हणतात ना की ज्ञानाला विनम्रतेची, आमच्या मागणी इथं म्हटलं जोड तोड सगळं काही जे केलं, मला इथं बसला बसला दोन गोळींनी ज्ञानाला विनम्रतेची जोड, ते आहेत आमचे दादा श्रीराम बनसोड. विद्या विनयेन शोभते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. ज्ञान असून चालत नाही, विनम्रता तुमच्यामध्ये किती आहे. ज्ञान आहे पण माझ जर असेल ना त्याच्यासोबत कोणी नाही विचारणार, पण त्याच्यासोबत जर विनम्रता असेल तर त्यांच्या कार्याचा, विचारांचा सत्कार हा व्हायलाच पाहिजे. असे आमचे श्रीराम दादा. जय भीम म्हणतो आम्ही, म्हणजे श्रीराम नाही म्हणतो. बाबासाहेबांनी धर्मांतर नामांतर सांगितलेलं होतं, तर जय श्रीराम जर आम्ही म्हटलं तर जरा आमच्या कपाळावर आठ्या येतात. कोणी आम्हाला म्हटलं जय श्रीराम म्हणा, नाही म्हणणार आम्ही, पण आज आम्ही ते सगळे जय श्रीराम म्हणतोय. जय नाही पण श्रीराम म्हणतो आहे, कारण ते दादांचं कार्य आहे. धम्मसंगोष्ठी याच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार हा सतत सातत्याने इथे होत असतो. वेगवेगळे विषय दिलेले असतात आणि त्या विषयावर इथे येऊन तज्ञ व्यक्ती त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे एक काम, या कामामध्ये सहभागी होणं हे एक आमच्या दादाचं मोठं काम आहे. म्हणजे बुद्धांचे जर इतिपिसो भगवा असे 9 गुण सांगितलेले आहेत, आमच्या दादाचे कसे गुण आहेत बघा, भरपूर गुण आहेत आमच्या दादांचे. उषाताईंनी त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी जाणलेले दादा इथे बोलताना अनेकांचे डोळे पाणावले. आपण म्हणतो की स्त्रियाच भावुक असतात, मी अनेक पुरुषांना डोळे पुसताना पाहिलेलं इथे. का यांच्या डोळ्यात अश्रू आले? एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा जेव्हा गुणगौरव होतो ना, दुसऱ्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतात ना, तेव्हा डोळे आपले आपोआप पाणवतात. या सर्व पुस्तकांमध्ये जे लेख दिलेले आहेत, कुठेतरी अस्वस्थ मन त्यांचं बोलत आहे, त्याची हळहळ जी मनामध्ये आहे, खंत आहे. बाबासाहेबांना असे अनेक प्रश्न पडायचे. संविधान म्हणजे सुपूर्द करताना
संविधान सभेसमोर बाबाने जी चिंता व्यक्त केली, प्रश्न होते त्यांना की स्वातंत्र्य तर मिळालं पण हे टिकेल का? आणि याच्या शेवटी त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक लेख वाचण्यासारखा आहे बरं का. इथे बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली आहे. स्वातंत्र्य मिळाले पण आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं का? आपण मुक्त झालो का? कोणत्या गुलामीतून मुक्त आपण झालो की पुन्हा आमच्यावर गुलामी येणार आहे तीच? अशा प्रकारचे प्रश्न जसे बाबासाहेबांना पडायचे तसेच प्रश्न दादांना पडत असत आणि त्याच्यावर ते चिंतन करून शब्दरूपाने त्याला लेखामध्ये बांधत असत. बांधलेले आहेत जे आपल्या समोर आज आहे. काय करायचं होतं? कोणती अस्वस्थता, कशाची काळजी असायला पाहिजे माणसाला? माझी बायको, तिचा वाढदिवस आहे, त्याला साडी घ्यायची आहे, मुलाचे लग्न करायचे आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलाला फ्लॅटसाठी पैसे द्यायचे आहे, साऱ्या काळजी परिवाराची. समाजाचं काय रे बाबा? तुझ्या हाती तूप आले, तुझ्या हाती साय. समाजाचं काय वेगळ्या? समाजाचं काय? किती लोक समाजाचा विचार करतात? मला असं वाटतं इथे धम्मसंगोष्ठीमध्ये येणारे सगळेच त्या गोष्टींचा विचार करतात. पण बाकी लोकांचं काय? बाकी लोकांचं काय? बाबासाहेबांना साथ देणारे भरपूर होते, प्रेम करणारे भरपूर होते, अडाणी अज्ञानी जनता होती जी बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार होती. पण जे थोडेसे शिकले, ज्यांची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती, त्या लोकांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना साथ दिली होती का? हा एक प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे, चिंतनाला सुरुवात केली पाहिजे. जसं जसं समाजामध्ये समजा काय म्हणतात काळाच्या ओघामध्ये किंवा परिस्थिती नुरूप जे प्रश्न निर्माण होतात त्याला उत्तर देण्याचं काम या लेखांच्या माध्यमातून झालेलं आहे. माणूस स्वतःला मोठं करताना दुसऱ्या मोठ्या माणसांना विसरतो माणूस. मीच कसा मोठा आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांच्या उपकाराची फेड तो शब्द रूपाने साधं थँक्यू सुद्धा करत नाही. तिथे मात्र हे आपला मोठेपणा दाखवतात. देवदास घोडेस्वार असतील, नगराळे सर असतील, संध्या राजूरकर असेल, सिद्धार्थ कांबळे असतील, विलास असेल, या सगळ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणूस मोठा स्वतःला म्हटल्याने माणूस मोठा होत नाही. तुम्ही दुसऱ्यांना मोठं करा, दुसऱ्यांना मोठं म्हणा, तुम्ही आपोआपच मोठे होता. कमी केल्याने तुमची लाईन मोठी होत नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसे कार्य करणारे आमचे दादा, याच्यामध्ये या पुस्तकामध्ये एकूण 36 लेखांचा समावेश आहे. त्याच्यात बुद्ध आहे, धम्म आहे, बाबासाहेब आहेत, त्याच्यानंतर एलिना एलियटचं वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपले बेल्याचे दशरथ पाटील आहेत, वसंत मुंज आहेत. त्यांनी जे बौद्ध देशांना ज्या भेटी दिलेल्या आहेत त्या भेटींचा सुद्धा याच्यामध्ये कंबोडिया आणि व्हिएतनाम या लेखांमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. एक जिवंत माणसाचं हे लक्षात आहे. जिवंत माणूस नुसतं जगतोय नाहीये, जिवंत राहून चिंतन करतोय, मनन करतोय, वाचन करतोय. त्याच्यामधून तयार झालेले हे लेख आहेत. हे वाचणं आणि ते पैसे विकत घेऊन भेट कोणी देईल सर, मी ते पुस्तक नेणार नाही, तुम्ही इथे मला जे दिलेलं आहे तेही तुम्ही इथे ठेवा. पुस्तकं घ्या, एकेकाने 2-2, 3-3 पुस्तके द्या ना भेट, कळू तर द्या. आणि हे पुस्तक म्हणजे काय श्रीराम दादांचा गुणगौरव याच्यात नाहीये याच्यामध्ये. जर आमच्या महिला आता समजा आता थोड्या म्हणजे चळवळीत आलेल्या आहेत, धम्म चळवळीत, सामाजिक चळवळीत, आणि त्यांना कधी कधी वाटतं की आपण बोललं पाहिजे, कोणत्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण 5 मिनिटाचं भाषण दिलं पाहिजे, त्या महिलांना तर मी आवर्जून सांगेल की हे पुस्तक तुमच्या जे नव्याने ज्या तयार होत आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. कारण तशा प्रकारची बुद्ध, धम्म, संघ, बाबासाहेब यांच्याविषयीची माहिती आलेली आहे. अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आपल्या समाजामध्ये त्या समाजाविषयीचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दादांनी घेतलेले आहेत. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुष आणि सर्व महामहिलांना माझं विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. शिजू हे वृद्ध आश्रम आहे आपल्या मनसरला. आमचे आगला सर वगैरे होते, त्यांच्याच उपस्थितीमध्ये ते आम्ही केला आणि तिथं भोजनदान केला. तेवढं थोडंसं समाधान वाटलं. मी माझा परिवार आणि 5 मित्र घेऊनच गेलो होतो.
गुरुजनचा आपल्या सर्वांचा आभारी आहो आणि 2 शब्द संपवतो. यानंतर वंदनीय भंतेजीच्या धम्मदेशनेनंतर कोणीही बोलू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. परंतु वेळ अशी होती मी बाहेर गेलो आहे वेळेत त्याच्यामुळे धम्मसारथी वर काही बोलण्यापूर्वी मी आजचे सत्कार मूर्ती श्रीराम बनसोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. राहता राहिला धम्मसारथी या ग्रंथाची निर्मिती, तर या ग्रंथात समाविष्ट असलेले आणि या ग्रंथात समाविष्ट नसलेल्याही सर्वच लेखांचा पहिला वाचक मी आहे. बनसोड सरांनी सांगितलं ते की मी लिहून झाल्यानंतर नगराळे सरांच्या कारखान्यात जातात म्हणून, आणि हे खरं आहे. त्यांनी लिहिलेला लेख माझ्याकडून तपासून दुरुस्ती करून, म्हणून त्या ग्रंथात लेखनाच्या संदर्भातील काही चुका झाल्या असतील तर त्या चुका मी माझ्या म्हणून स्वीकारतो, आणि बाकीचं जे काही चांगलं झालं असेल त्या पुस्तकातून तर ते सारं बनसोड सरांचं यश आहे असं समजतो. परत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, नवोत्थान.